Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्हासनगर, हमारी खबरें हमारी पहचान. माझं नाव तर पहिल्यांदा आशा राजू सोनवणे. मी राहणार 5 नंबर लालचक्की सनेश्वर कॉलनी. आणि पत्ता मी तुम्हाला पहिला बोलते की जय भीम मग बोद्धाई सगळ्यांना. आणि ज्या दिवशी आम्हाला नानासाहेबनी आश्वासन दिले की आम्ही तुला तिकीट देतोय, म्हणजे मलाच काय आमच्या 11 लोकांना, तर आम्ही बोलले की हो नानासाहेब ठीक आहे. आणि जेव्हा आम्हाला अण्णासाहेब रोकडे घेऊन गेले तेव्हा अंधाराचा उजाड आम्हाला माहिती पडला. जेव्हा मी तिथे तिकीट मागायला गेले की मला पण पाहिजे, बाकी हे सगळे निघून गेले, मी एकटीच तिकडे होते. मी आणि माझ्या बायका होत्या. माझ्या बायका असताना आम्ही जेव्हा तिकीट मागितलं, आम्ही खूप विनंत्या केल्या, खूप पाया पडलो, आम्ही रडलो. आणि ऍक्च्युली मला आता बी रडायला येते. आम्ही रडलो ऍक्च्युली, एवढे आम्ही कार्यकर्ते आणि एवढे आम्ही मेहनत, आम्ही एवढी कामं करतो. आम्ही कुमार अलींसमोर भी गेलते, मी कुमारांच्या पाया भी पडले मी कि दादा दो ना मुझे टिकट दो ना, मैं बहुत काम करती हूँ, मैं नाना बाबू से हूँ. हा बेटा रुक असं मला 10 वाजेपर्यंत रखडवलंय. आणि तिथे मी बडबडही केली की सत्ता आमची, संविधान आमचं, आरक्षण आमचं, आणि आम्हालाच का नाही तो अधिकार, आम्हाला हा अधिकार का नाही जो तो आम्हाला थांब बोलते. आणि प्रत्येक समाजचे लोक घेऊन चालले तिकीट आणि आमच्या समोर चालले घेऊन, आणि आम्ही बघतच बसलो आणि आम्ही रडतोय. आणि नंतर ते त्यांचा कोणी रायटर जो तिकीट देत होता अध्यक्ष, त्यांच्या मी पाया पडले रडले यांच्या पुढे. तेव्हा कुठे त्यांना थोडीशी दयामाया आली. आणि त्या गायक आहेत ना आपल्या 4 नंबरच्या निशा भगत आई, तर त्या पण रडल्या कडल्या. तेव्हा त्यांना तिकीट भेटलं की बोला तुम्ही दोघे आतमध्ये या. मला पण बोलवलं, त्यांना पण बोलवलं. जेव्हा आम्ही गेलो मग हा डोक्याला हात लावून बसले अध्यक्ष यांचे. जेव्हा बसले तर मी यांच्या पण पाया खूप पडले, म्हणजे एवढा टाइम पाया पडले ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकडे भीक मागतोय. आणि जेव्हा आम्ही त्यांना मागितलं ना तेव्हा त्याला दयामाया आली. जेव्हा तो तिकीट द्यायला लागला मला बोलतो एक काम करो ना, आपके अध्यक्ष को फोन लगाओ. म्हणून मी नानासाहेब बागुलला फोन केला. तर नानासाहेब बागुल बोलतात की तुला काय डोकं, तुला अक्कल आहे का ग? मी म्हणलं काय झालं, तुम्ही अक्कल काढतायत माझीवाली. तर बोलतात तुला माहित आहे का आपली शिवसेना संघ युती झालेली आहे. हा, ते लोक बोलतात की भाजप संघ आपली युती करा, आपण त्यांच्या संघ कसे काय युती करणार. म्हणतो देखो मॅडम आपके लोग बोले तो हम लोग तुम कैसे तिकीट देवे. आणि नानासाहेबाचा तो स्वतः मला बोला फोनवरच की नानासाहेब आपके 2 मिनट हुए नहीं क्या, 2 मिनट आप आ रहे थे ना, डब्बा घी खत्म हो गए की आपके, हे सगळं बोले. स्वतः माझ्या फोनवर बोललेत. आणि आमच्या बायकांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत, यांच्या बोलण्याचे रिकॉर्डिंग केलेले आमच्या बायकांनी. आणि तुम्हाला तेल के घी के डब्बे खत्म हो गए क्या, 20 मिनट खत्म नहीं, आपके 11 टिकट आपके है, लेके जाओ आप. पण त्या टायमाला नाना बागुलने आम्हाला डवळवळ केलं. नाना बागुलनी फक्त 2 पत्र त्यांच्या घरामध्ये तिकीट घेतलेत, एक सुनाचं एक मुलाचं. आणि जेव्हा आम्ही नाना बागुलकडे गेलो तर आता नाना बागुल नाही आहेत. आणि जेव्हा त्यांना दाखवायचं होतं भर सभेमध्ये आठवले साहेबांना की बघा मी एवढी जनता आणू शकतो, नानासाहेबनी जनता आणलेली नाही, जनता आमच्या कार्यकर्त्यांनी जनता आणलेली आहे. एक बायाने घरामधून 500 लोक, 300 लोक, 400 लोक आणलेले आहेत. मी एकट्या बाईने 300 लोक आणलेले आहेत. त्यांचा खर्चही केला का की नाही, आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपल्या समाजाला पुढे नाव झालं पाहिजे. आज त्यांनी अख्ख्या उल्हासनगर मध्ये आरपीआय पूर्ण 0 केला नाना बागुलनी. आणि नाना बागुलला पद हटवलंच पाहिजे इकडनं. नाना बागुल आमची, माझी एकच भूमिका आहे की आम्हाला ह्या पदावरती नाना बागुल पाहिजे नाही. आणि पहिली गोष्ट जे आम्हाला तिकीट दिलं नाही आमच्यावरती अन्याय केलेला आहे, हा अन्यायाचा आम्हाला काहीतरी पाहिजे फेसला. बस अन्याय झालेला आहे. आता तुम्ही कुणाला सपोर्ट करणार, शिवसेनेला की भाजपला? भाजपला करणार आहे की त्यांना दयामाया आली. गलती त्यांची पण आहे. दयामाया जेव्हा त्यांना आलती, जेव्हा त्यांनी मला तिकीट घेतलं द्यायला, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, एक बी डॉक्युमेंट्स माझा कमी नाहीये. जातीपासून दाखला आणला, खर्च करून जात पताने आणली, मी शाळेचा दाखला आणला, सगळे कागदपत्र मी आणलेत. वारंवार मी गावाला गेले पैसे खर्च करून. आमचा एकच आहे, यांची बी गलती नाहीये असं म्हणते की यांची. पण जर नाना बागूचा बोलला असता की दे त्या महिलाला, त्यांनी दिलं असतं. त्यांची बी कुठे गलती आहे की त्यांचं ऐकून त्यांनी मला तिकीट नाही दिलं, ही कुठे त्यांची गलती आहे. सदैव आम्ही यांच्या पाठीशी उभे आहेत. माझं नाव अण्णासाहेब रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र चे उपाध्यक्ष असून ठाणे जिल्हा प्रदेश
जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि या उल्हासनगरमध्ये आमचे बीबी मोरे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे, अशोक बच्छाव काल कथित झालेले, त्यानंतर रमेश शिंगळे, आमचे जे जुने 5-6 लोक वारल्यानंतर आज आम्ही दोघंच राहिलेले आहोत आणि आपले हे कार्यकर्ते दुसऱ्या पैकी. महत्वाचा मुद्दा हे आम्ही शिल्पकार आहोत आणि आठवले साहेबांनी या उल्हासनगरने मोठं केलेलं आहे आणि उल्हासनगरचं कोणतंही काम असेल तर आठवले साहेब आम्हाला विचारल्याशिवाय ते करत नव्हते. आठवले साहेबांची एक घोड चूक झालेली आहे. त्यावेळेला भगवान भालेरावला सुद्धा आम्ही त्याला अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी सुद्धा या ठिकाणी जे समाजाचं काम करायला पाहिजे, संघटना बांधायला पाहिजे, ती संघटना त्यांनी बांधली नाही. एक वेळा इथे आठवले साहेब आल्यानंतर आठवले साहेबांनी पप्पू कालानीने त्याला बोलवलं. त्यावेळेला भगवान भालेरावांनी सांगितलं पप्पू कालानीकडे जायचं नाहीये, जर गेला तुम्ही राजीनामा देईल. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना. मग त्यावेळेला आम्ही याच ठिकाणी भगवान भालेराव कोण लागले, ज्यावेळेला केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे देशाचे अध्यक्ष आठवले साहेबांना जर अशा पद्धतीने बसवून दिले त्याला त्यांनी भगवान भालेरावचा आम्ही निश्चित केला. आज भगवान भालेराव पक्षामध्ये नाहीये, कारण का त्यांनी पक्ष बांधला नाही म्हणून. दुसरी गोष्ट अशी, या ठिकाणी नाना बागुलला सुद्धा आठवले साहेबांनी अध्यक्ष केलेले आहे, आम्ही त्याचं स्वागत केलं. पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष बांधायला पाहिजे, आज या ठिकाणी जे कार्यकारी होते नाना बागुलचे संपूर्ण जिल्हा कार्यकारी, शहर कार्यकारी हे ते, काल मला त्यांनी बोलवलं व असा असा धोका आम्हाला झालेला आहे. नाना बागुलने आतापर्यंत आम्हाला नाचवलं आहे. 15 जागा 10 जागा आपल्या पक्षाला देणार आहेत आणि त्या पक्षाला न देताना कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचं युतीचं तिकीट भेटलं नाही. नाना बागुलने किती जागा घेतल्या, काय घेतले ते त्याला माहिती आहे. शिवसेनेसंग त्यांनी युती केले. आठवले साहेबांचा त्याने विश्वासघात केला, समाजाचा विश्वासघात केला आहे नाना बागुलने. हे असं लोकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लोक विश्वासघात केले. हे 31 तारखेचं पत्र बघा, आठवले साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे जे आहेत फडणवीस साहेब त्यांना लिहिलेलं आहे आणि 31 तारखेला त्या आठवले साहेबांनी लिहिलेलं आहे की आम्ही आमचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार आहोत आणि ज्या काही आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या मागण्यासाठी त्यांनी मागितलेले मुख्यमंत्र्यांकडे. विषय रिपब्लिकन पार्टी पक्षाची महत्वाची मागण्याची बाबत. पहिली मागणी आहे, एक विधान परिषद सदस्य आणि एक मंत्रिपद द्यायला पाहिजे, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, 2 महामंडळाचे चेअरमन पद आणि अध्यक्षपद द्यायला पाहिजे, दुसरी मागणी. कारण काही लोकांना कळायला पाहिजे मी काय बोलतो ते. आणि अशा प्रकारच्या एकूण 8 मागण्या त्यांनी मागितलेल्या आहे आणि ह्या 8 मागण्या मागितल्यामुळे आम्ही सुद्धा आठवले साहेबांवर विश्वास ठेवून या उल्हासनगरमध्ये आज भाजपला आम्ही पाठिंबा देत आहोत. पण भाजपचे जे अध्यक्ष आमदार आहे त्यांनी आमचे बीबी मोऱ्यांसंग बोलायला पाहिजे, अण्णासाहेब रोकडेंसंग बोलायला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांसंग ते बोलले आणि त्याप्रमाणे आज आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, नाना बागुल या ठिकाणी ठाणे म्हणजे उल्हासनगर महापालिकेचा तो अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यवस्थित काम पाहिलं नाही, समाजाचा विश्वासघात केलेला आहे आणि एकही पद भाजपने ते आम्हाला 10-15 जागा देणार होते ते दिल्या गेल्या नाहीये. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी काल 100 कार्यकर्ते बीबी मोरेकडे 15-20 आले, काल 100 कार्यकर्ते बसले होते आणि त्याच्यामध्ये ठराव पास केले, नाना बागुलला पक्षातून काढायला पाहिजे अशा प्रकारचा आठवले साहेबांना निरोप दिलेला आहे. आणि जिल्हाध्यक्ष जे आहेत, तुम्ही म्हणताय की भाजपासोबत आमची युती आहे, बरोबर? हा, मात्र जिल्हाध्यक्षांच्या घरामध्ये जी 2 तिकीट आहेत ते स्वतः शिवसेनेच्या चिन्हावर लढतायत. हा विरोधाभास कसा आणि हे कसं तुम्ही वरिष्ठांना सांगणार आहात, हे कसं काय झालं?
साहेबाला त्यांनी अध्यक्ष आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत. म्हणलं ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे कामं करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्त्या दिल्या आहे का? 7 जागा दिल्या नाहीये. फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून. मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा. आठवले साहेबांना खोटी माहिती दिली त्यांनी. मग या आठवले साहेबांना खोटी माहिती दिल्या म्हणून आठवले साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्शन घेतलं नाही तर या उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते त्याच्या बायकट करणार आहे. आणि आठवले साहेबांना सांगून जर कदाचित बीबी मोरे आणि अण्णासाहेब रोकडे आम्ही समाजाशी नातं ठेवणार आहोत आणि आठवले साहेबांनी जर या गोष्टी केल्या नाही तर समाज जे निर्णय घेतील त्याच्या पाठी आम्ही 2 जण राहणार आहोत कार्यकर्त्यांच्या पुढे. हा आहे की आपलं नगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या इलेक्शनला डिक्लेअर झाल्यानंतर या RPIच्या वतीने काही सीट आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या, ह्या नाना बागुलने मिळू दिलेल्या नाही आहे. स्वतःचा पोरगा, स्वतःची बायको, स्वतःची दुसरी सून यांच्यासाठीच त्याने सर्व प्रयत्न केला आणि करतोय, परंतु कार्यकर्त्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि त्याने सांगितलेलं नाही आहे. तर आज या बैठकीचं महत्त्व एकच आहे की नाना बागुलला पक्षातून इमिजिएटली आठवलेने काढलं पाहिजे. कारण तो माणूस पक्षात राहिल्यानंतर सर्व पक्षाची वाट लागेल आणि कोणी पक्षात राहणार नाही आहे. आजही कोणाला पक्ष कार्यकर्त्यांना आज 20-20 वर्षापासून काम करतात, या कार्यकर्त्यांना आजही त्यांना तिकीट नाही, त्यांना पक्ष कार्यकर्ता काही जुमानत नाही आहे. अशी परिस्थिती जर असेल तर काय फायदा? आणि म्हणून त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्व एकच की नाना बागुलला इमिजिएटली पक्षातून काढलं पाहिजे, ही माझी एक पत्रकारांना विनंती आहे. आठवले साहेबांची या विषयी तुमची काही चर्चा वगैरे झालेली आहे? आठवले साहेब चर्चेला येतच नाही आहे. आठवले साहेबांना 2 वेळेस मी फोन केला की साहेब इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शनचं दृष्टिकोनातून सर्व कार्यक्रम चालू आहे, पण तुम्ही नाही, मी बिझी आहे. बस खाली नाना बागुलला बोलून घेतो आणि त्याच्याशी 2 शब्द बोलतो, बस झालं. ही उल्हासनगरमध्ये भाजपा सोबतच आहे आणि भाजपा सोबतच नाही. आणि आताच्या या इलेक्शनला RPIची जी युती झालेली आहे ती भाजपबरोबर कायम राहील आणि राहणार आहे. ते तर सेनेसोबत गेलेत ना. हा, ते तर सेनेसोबत गेलेत ना. सेनेसोबत काहीतरी त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. नाही. आणि आम्ही RPIचे आहेत ना, आम्ही RPIचे त्यांच्या बरोबर आहे. तुमची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली का? हा, तुमची भाजपच्या नेत्याशी चर्चा झाली? भाजपच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे.